गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण औद्योगिक व संघटना मानसशास्त्राच्या अंतर्गत कर्मचारी निवड व प्रशिक्षण निवड कर्मचाऱ्यांची निवड आणि नियुक्ती या प्रकरणामध्ये आपण प्रामुख्याने आज जे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये ते आहे की भरतीची वेगळ्या पद्धती वेगळ्या तंत्रे. भरती कोणकोणत्या पद्धतीने केली जाते, आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो रिक्रुटमेंट टेक्निक्स, कोणकोणते आहेत आपण एकूण 5 बघणार आहोत. कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी आणि नियुक्ती करण्यासाठी प्रामुख्याने एक महत्त्वाचा घटक जो आहे त्या प्रक्रियेतला तो म्हणजे आपण भरती कशी करतो आणि त्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरतो, जेणेकरून एखाद्या औद्योगिक क्षेत्राला किंवा एखाद्या संघटनेला भरती करणं सोपं जातं. भरतीची वेगळ्या पद्धती आहेत. आपण एकूण आज जे बघणार आहे ते 5 आहेत. त्यातली पहिली जी भरतीची पद्धत आहे ती म्हणजे प्रत्यक्ष पद्धत. प्रत्यक्ष पद्धतमध्ये भरती करणारे जे अधिकारी असतात ते काय करतात, व्यवसायाभिमुख जे संस्था असतात जसं ITI इन्स्टिट्यूट असतात बघा, किंवा शैक्षणिक संस्था आहे जिथे टेक्निकली आपले लागणारे जे मुलं आहेत, आपल्या लागणारे जे मुली आहेत त्या संदर्भातल्या काम करण्यासंदर्भातले ते आपल्याला भेटू शकतात. अशा शैक्षणिक संस्था म्हणजे कॉलेजेस, इन्स्टिट्यूट्स तिथे जाऊन भेटी देतात आणि लोकसंपर्काच्या माध्यमातून महाविद्यालयाशी संपर्क साधतात. महाविद्यालयाच्या माध्यमातून ती माहिती मिळवतात. संपर्क केल्यानंतर त्यांना बऱ्याचशा लोकांबद्दलची माहिती मिळते, बऱ्याचशा मुलांची माहिती मिळते जे मुलं त्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा त्या कॉलेजमध्ये काम करतात. इंडस्ट्री काय करते, आपल्या ज्या गरजा आहेत ते महाविद्यालयाचे जे अधिकारी असतात त्यांना सांगते आणि त्यानुसार एक प्रकारचं म्हणता येईल की आपण तिथे जाऊन त्या लोकांच्या आपण मुलाखती घेऊ शकतो, त्या मुलांच्या जे आपल्याला पाहिजेत, आणि प्लेसमेंट आपण करू शकतो त्या ठिकाणी जाऊन जिथे मुलं शिकत आहेत आणि मुलं शेवटच्या वर्षात असतील त्या, म्हणजे खासकर 3rd इयरमध्ये असतील किंवा एखाद्या इंजिनिअरिंग कोर्सच्या 5व्या 4थ्या वर्षात असतील, अशा लोकांची मुलांची माहिती आपल्याला तिथे मुलाखतमधून मिळता येते आणि मुलाखत घेऊन तिथे घेता येतं किंवा तिथे प्लेसमेंट इंटरव्ह्यू, कॅम्पस इंटरव्ह्यू ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला तिथं करता येतं. ही प्रत्यक्ष पद्धत आहे, त्याच्या माध्यमातून माहिती मिळवता येते किंवा भरती करता येते एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या संघटनेमध्ये. दुसरी पद्धत आहे भरतीची ती म्हणजे अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष म्हणजे आपण रेडिओ, TV, वर्तमानपत्रातील जाहिराती, व्यावसायिक आणि व्यापारी क्षेत्रातील जे नियतकालिक निघतात, जर्नल्स निघतात, काही मासिके निघतात, त्या मासिकांच्या शेवटच्या पानावर, शेवटच्या 2 पानावर किंवा सुरुवातीला एक विशिष्ट पेज दिलेला असतो, तिथे आपण आपल्या जाहिराती छापतो. त्या संघटनेला, इंडस्ट्रीला ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी ती जाहिरात छापली जाते. रेडिओवरती जाहिरात सांगितली जाते, वर्तमानपत्रात छापली जाते विशिष्ट एखाद्या कॉलममध्ये, विशिष्ट एखाद्या पेजमध्ये. TV खाली स्क्रोल दिला जातो की अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक पदांची गरज आहे, अमुक अमुक पदांची नावं आहेत, अमुक कार्य करण्याची आवश्यकता आहे. कॉन्टॅक्ट ठिकाणी सगळंच खाली स्क्रोल जातो. आजकाल तर आपण पाहतो की मोठ्या मोठ्या चौकांमध्ये विशिष्ट एक प्रकारचे डिजिटल चौक हे असतात, स्क्रोल असतात. त्या स्क्रोलवरती माहिती येत असते कुठे काय काय गोष्टींची गरज आहे. अशा वेगळ्या पद्धतीनं अप्रत्यक्षरित्या माहिती लोकांपर्यंत पोहोचली. न्यूजपेपर हा सगळ्यात सोपा माध्यम आहे, पण रेडिओ, TV, स्क्रोल्स, डिजिटल स्क्रोल्स आणि नियतकालिकावर छापणं हे त्यातला एक नवीन उपाय म्हणतात. तिसरं आहे तृतीय स्त्रोत. आता हे कुठले आहेत? खाजगी आणि वाणिज्यिक नियुक्ती प्रतिनिधी करण्यासाठी आपण काय करतो, शाळा महाविद्यालयाला विभागीय जे अधिकारी असतात तिथले किंवा व्यावसायिक संघटना असतात, मार्गदर्शन करणारी संस्था असतात, ह्यांचा समावेश आपण करतो. या संस्था उमेदवाराकडून त्यांची काही शुल्क घेतात आणि विशिष्ट उद्योगासाठी त्यांची मध्यस्थी म्हणून वापर केला जातो. म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस पण प्रायव्हेट स्वरूपातलं. तसं खाजगी काही प्रायव्हेट संस्था असतात जे या स्वरूपातलं काम बघतात. ते काय करतात, ते इंडस्ट्रीकडनं त्यांच्या गरजा घेतात आणि त्यानुसार लोकांची माहिती, आलेले जे उमेदवार त्यांची माहिती आपल्याकडे गोळा करतात आणि इंडस्ट्रीकडे आलेल्या गरजा आणि आपल्याकडे आलेली नावं हे बघतात की कुठला उमेदवार कुठे इंडस्ट्रीमध्ये आपल्याला देत आहे.
हे शाळे महाविद्यालयातल्या लोकांमध्ये सुद्धा करता येईल. कारण आजकाल प्रत्येक कॉलेजमध्ये एक प्लेसमेंट ऑफिसर असतो, जो आपल्या इथे पास होणाऱ्या पासआउट मुलांसंदर्भातलं मार्गदर्शन तो इंडस्ट्रीतल्या लोकांना करू शकतो. इंडस्ट्रीची डिमांड आल्यानंतर की आम्हाला कशी मुलं पाहिजे, कशा मुली पाहिजे, आम्हाला त्यांचं शिक्षण काय पाहिजे, त्यांच्याकडे कोणकोणते स्किल्स पाहिजे. हे झालं तृतीय स्रोत. चौथं आहे जे कॉमन आहे, जे आपल्याला माहीत आहे, सार्वजनिक नियुक्ती कार्यालय, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, जे गव्हर्नमेंटचं असतं, सरकारी राहतं. हे देखील सरकारी स्वरूपात आहे. सरकारी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये आपण जातो, आपलं नाव आपण नोंदवतो, त्यांची जी आपले डॉक्युमेंट्स आपण ते देतो त्यांना. ते आपल्याला विशिष्ट एखादं कार्ड किंवा नंबर किंवा एखादं हे देतात की तुमचं नाव रजिस्टर्ड केले, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर हा आहे, आणि एखाद्या इंडस्ट्रीची किंवा संघटनेची डिमांड आली तर आम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव कळू, तुम्ही त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाता येईल, तुम्हाला ते पत्र परस्पर पाठवतो. ह्याचा फायदा हा होतो की आपल्याला फक्त एक ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये. ज्या ज्या इंडस्ट्रीजला गरज असते, ज्या ज्या संघटनेला गरज असते, ती एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला विचारते की आम्हाला अमुक अमुक प्रकारचे कामगार, कर्मचारी, अधिकारी पाहिजे, तुमच्याकडे आहे का? त्यांच्याकडे जी असलेली माहिती ते सगळ्या इंडस्ट्रीजला देऊन टाकतात. आपण एक ठिकाणी नाव देतो, पण त्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज लागणाऱ्या सगळ्या इंडस्ट्रीजला ती नावं पुरवते. म्हणून आपण ज्या ज्या ठिकाणी फिट बसतो त्या त्या ठिकाणचे आपल्याला कॉल लेटर्स येतात इंटरव्ह्यूसाठी किंवा लेखी परीक्षेसाठी किंवा तोंडी परीक्षेसाठी वगैरे. याचा फायदा होतो आपल्याला. तसंच एक एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ॲक्च्युली आता विद्यापीठांमध्ये पण आहे, अगोदरपासूनच आहे. त्याचीसुद्धा आपण एक विशिष्ट परीक्षा पास केली, सपोज ग्रॅज्युएट झालो, आपण पोस्ट ग्रॅज्युएट झालो, एखादं विशिष्ट MPhil केलं, PhD केली, किंवा आपण एखादं विशिष्ट टेक्निकल कोर्स केला, हे सगळं केल्यानंतर त्याची माहिती तिथल्या एम्प्लॉयमेंट सेलला देतो आपण विद्यापीठाच्या. विद्यापीठ काय करतं, विद्यापीठाकडे ज्या ज्या ठिकाणी जागा निघतात, विद्यापीठ मोठं असतं, त्यांच्याशी 400-500 कॉलेजेस, संस्था जोडलेल्या असतात, त्यांना या ठिकाणी गरज भासते तर त्याच्या ठिकाणी तुम्हाला कॉल लेटर्स पाठवते, तुम्ही डायरेक्टली इंटरव्ह्यूला जाऊ शकता. खूप रितसर आणि खूप चांगली पद्धत आहे. विद्यापीठला सुद्धा कौतुक असतं की आमचेच विद्यार्थी जे आमच्याकडे शिकले त्यांचा आम्ही रोजगार कुठेतरी करून दिला, प्लेसमेंट त्यांना करून दिलं, आणि अर्थार्जनसाठी त्यांना आम्ही संधी दिली. हे झालं सार्वजनिक क्षेत्रांमध्ये आपल्याला काय करता येईल विद्यापीठची मदत घेऊन सुद्धा. पाचवं आहे इतर स्त्रोत. कुठून अजून इतर कुठून आपल्याला भरती करता येईल, भरतीची पद्धती काय काय मिळवता येईल. शिफारस आहे. माहितीतला व्यक्ती काय करतो, आपली शिफारस करतो इंडस्ट्रीजमध्ये, संघटनांमध्ये, आणि तो शिफारस केली, आणि शिफारस केलेलं ज्या व्यक्तीचं नाव उमेदवार असेल त्याची जर माहिती, त्याच्याकडे असलेलं शिक्षण आणि कौशल्य, अनुभव हे जर इंडस्ट्रीला आवडलं तर कदाचित ते इंटरव्ह्यूला बोलवतील आणि कॉल लेटर्स पाठवतील. अजून एक पद्धत आहे ते म्हणजे कर्मचारी काय करतो, युनियनकडून केली जाणारी शिफारस. कर्मचाऱ्यांची युनियन असते, इंडस्ट्री काय करते, युनियनकडे बरेचसे कर्मचाऱ्यांची माहिती असते, त्यांच्या मुलांची माहिती असते जे शिक्षण झालेले आहेत, ती सगळी युनियन ती माहिती आहे आपल्याकडे स्वतःकडे ठेवते. जेव्हा इंडस्ट्रीला गरज भासते तेव्हा ती माहिती युनियन, कर्मचाऱ्यांची युनियन इंडस्ट्रीच्या HR डिपार्टमेंटला पाठवते किंवा फॉरवर्ड करते. ते त्यातनं सिलेक्ट करतात जे जे त्यांना पाहिजे असतात. माहिती घ्यायला बाहेर जावं लागत नाही. आपल्याच इंडस्ट्रीमध्ये असलेल्या युनियनच्या एवढ्या कर्मचारी, 500 कर्मचारी असतील, त्यांचा ज्या ज्या ठिकाणी संपर्क असतो ते सगळ्या मुलांची, आवश्यक असलेल्या गरजे लोकांची माहिती युनियनकडे रजिस्टर करतात, आणि जेव्हा इंडस्ट्रीला गरज पडते तेव्हा न कळती माहिती लोकांपर्यंत पोहोचते. कधी कधी अजून एक पद्धती वापरली जाते, ती आपण सहज करतो. आपण जेव्हा विशिष्ट परीक्षा पास होतो, म्हणजे आपण ग्रॅज्युएट झालो किंवा आपण पोस्ट ग्रॅज्युएट झालो किंवा आपण विशिष्ट एखादी चांगली परीक्षा पास केली, तर आपली शैक्षणिक अर्थ इंडस्ट्रीला कशी कळेल. आपण काय करतो, आपण स्वतः आपला CV, करिक्युलम व्हाइटे किंवा आपला रिझ्यूम, आपला बायोडाटा तयार करतो, आणि ज्या ज्या ठिकाणी आपण इंडस्ट्रीजमध्ये, संघटनांमध्ये वाटतं की इथे आपल्याला जॉब मिळू शकेल त्या ठिकाणी आपण आपला अर्ज देऊन येतो. त्यांना गरज असो नसो आपण देऊन येतो, कारण प्रत्येक इंडस्ट्री, प्रत्येक संघटना अशा प्रकारचे उमेदवारीचा अर्ज सांभाळून ठेवते. अचानक गरज पडली, जेव्हा जेव्हा त्यांना वाटलं की अरे अमुक कर्मचारी आजारी पडले, अमुक कर्मचारी गावाला गेला, ट्रेनिंगला गेला, 1 वर्ष जागा रिकामी राहणार आहे, आपल्याला हा आलेल्या उमेदवारी अर्जाचा उपयोग करता येईल. त्यांना पण शोधावं लागत नाही, रेडीमेड त्यांना माहिती मिळते, उमेदवार आलेला असतो, माहिती आलेली असते, त्यांना फक्त त्याला कॉल करून बोलवायचं असतं. सहजपणे दिलेला उमेदवारी अर्ज.
दुसरं आहे वर्तमान आपण म्हणता येईल कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली जाते. ज्या कर्मचारी सध्या काम करतात, म्हणजे वर्तमान स्थितीत इंडस्ट्रीमध्ये काम करतात, त्यांच्याकडनं माहिती घेतात. कारण हे लोक तिथे बरेच वर्षापासून काम करतात. त्यांनाही माहीत असतं की इंडस्ट्रीमध्ये, संघटनेमध्ये कामाचं स्वरूप कसं आहे, काम कसं केलं जातं, कोणकोणत्या कामाची गरज असते, कोणकोणते कौशल्य लागतात, ही माहिती त्यांना असते. म्हणून ते काय करतात, वर्तमान जे काम करणारे कर्मचारी आहे त्यांच्याकडे माहिती घेतात की तुमच्या ओळखीचे काही लोक असतील, ते तुम्हाला वाटतं की काम करू शकतात तिथे, आणि त्यांच्याकडे आवश्यक ती शैक्षणिक अर्हता, क्वालिफिकेशन आहे, अनुभव आहे, काही स्किल्स आहेत, तर तुम्ही त्यांची माहिती आमच्यापर्यंत पोचू शकता. ही आपण माहिती घेता येऊ शकते. इतर स्रोतमध्ये आपल्याला अजून एक बघता येईल ते म्हणजे पूर्वी काम केलेल्या कर्मचाऱ्यांची कडून माहिती घेतली जाते. जे लोक आपल्याकडे काम करून गेलेले आहेत आणि रिटायर झाले आहेत, त्यांनी VRS घेतली आहेत आणि ते आता बाहेर पडलेत, पण त्यांना इंडस्ट्रीबद्दल सगळं माहीत आहे. ते ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या ओळखी पाळखी बरेचसे असतात, परिचित लोक असतात, आजूबाजूचे जे काही लोक असतील ज्यांना माहीत असेल की अमुक ठिकाणी, तर त्यांना त्यांच्या ओळखीचा, त्यांच्या परिचयाचा उपयोग इंडस्ट्री करून घेते. इंडस्ट्री त्यांच्याकडनं सुद्धा उमेदवारी अर्ज मागू शकते. ह्याचा फायदा हा होतो की त्या कर्मचाऱ्याला माहीत असतं नेमकं इथे कामाचं स्वरूप कसं आहे, आणि त्यानुसारच तो जवळपास असताना ज्या गरजू लोकांची माहिती गोळा करतो, ज्यांना वाटतं की काम करत, त्यांचे अर्ज तो इंडस्ट्रीकडे देऊ शकतो. युनियन आणि औद्योगिक संस्था, इंडस्ट्री ह्यांच्याकडनं माहिती गोळा करता येईल. जसं ITI आहे बघा, तिथे ITIमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेडची मुलं शिकतात. त्यातले जे बेस्ट 5 आहेत, बेस्ट 10 आहेत, याची माहिती औद्योगिक संस्था काय करते, इंडस्ट्रीपर्यंत पोचवते. किंवा युनियनकडनं माहिती घेता येते. युनियन खूप सोपा मार्ग आहे माहिती घेण्याचा. काही काही ठिकाणी युनियन सेंट्रलाइजसुद्धा असते, म्हणून त्याच्यासुद्धा कडून माहिती आपल्याला घेता येऊ शकते. दुसरी एक शेवटची माहिती जी इतर स्रोतमध्ये ते म्हणजे श्रमिकांचे काही ठेकेदार असतात. या ठेकेदाराकडून बरेचशा कामगारांची माहिती त्यांच्याकडनं मिळते. कारण ठेकेदार काय करतात, त्यांच्याशी नेहमी संपर्क आहेत. काही ठराविक कामगार, ठराविक श्रमिक असतात, 100, 200, 300, आणि त्यांचं काम बेसिकली हेच राहतं की इंडस्ट्रीला लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची, श्रमिकांची गरज पुरवणं. इंडस्ट्रीला 100 माणसं शोधणं, कामगार शोधणं अवघड जाईल, पण एक ठेकेदार शोधणं सोपं जाईल. एक ठेकेदार शोधला की तो कदाचित 100-200 संपर्क असलेल्या जे कर्मचारी, श्रमिक आहे, त्यांची माहिती त्यांच्यावर पुरवू शकतो, आणि त्याचा अनुभवी ठेकेदार असेल तर तो योग्य व्यक्ती, योग्य कामगार योग्य इंडस्ट्रीमध्ये देऊ शकेल. आपल्याला असं पाहता येते, आपण इतर स्रोतमध्ये बरेचसे पर्याय पाहिले. तर प्रामुख्याने आपण या व्हिडिओमध्ये आज जे बघितलं आहे ते म्हणजे भरतीची कोणकोणती पद्धती आहेत, कोणकोणती तंत्र आहेत, ज्याला आपण तो रिक्रुटमेंट टेक्निक्स काय काय आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. एक तर स्वतःसाठी सुद्धा रिक्रुटमेंट कसं केलं जातं. दुसरं, आपण इंडस्ट्रीजमध्ये आणि संघटनेमध्ये काम करायला सुरुवात केली HR डिपार्टमेंटमध्ये, तर आपल्याला हे पण माहीत पाहिजे की हे या पद्धतीनं केलं जातं. प्रत्येक वेळ कोणी आपल्याला शिकवायला येत नाही, सांगायला येत नाही. जी गोष्ट आपल्याला माहीत असेल त्याचा आपल्याला कामाच्या ठिकाणी उपयोग करता येईल. पुन्हा आपण भेटूया नवीन माहितीसह, आणि आजची माहिती तुम्हाला कळाली असेल अशी माझी आशा आहे. आणि आपण नवीन माहिती घेऊन नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड बाय.